नमस्कार प्रेक्षकांनो, फायनल पॉइंट मध्ये आपलं स्वागत असेल. पिंपळा वस्तांच्या पावन भूमीमध्ये युवा हिंद केसरी पर्व 2 ला उद्यापासून सुरुवात होत आहे आणि त्या अनुषंगानं संपूर्ण भारतामधून या बैल या पावन भूमीमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी इथे सर्व येत आहे. तर आदल्याच दिवशी आपल्याकडे पुण्या जिल्ह्यातील आणि पुरंदर तालुक्यातील एक बैल आलेला आहे. त्याचं नाव आहे साहेबराव. या बैलाचे मालक आपल्या समोर जोडले. दादा, आपलं फायनल पॉइंट मध्ये स्वागत असेल. नमस्कार, मी राहुल सावंत, साहेबा बैलाचा सुट्टी मेकर. आणि आज आम्हाला इथं आमंत्रित केलं गणेश बनकर युवा हिंद केसरी या पर्व दुसऱ्या यासाठी, आणि खास नियोजन केलं गणेश भाऊने. आमचं खास पाहुणचार केला आणि तसेच शिरप्या ग्रुप पिंपळगावकर हे आमचे टीम मधलेच एक मेंबर आहेत. आणि आमची सर्व टीम गणेश भाऊंच्या आग्रह खातीर आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आमच्या बैलाचे मालक पैलवान विराज नानासाहेब पिसे पटरवाडी आणि माधाभाऊ बाकरवाडी यांच्या शब्दाखातीर आज 280 किलोमीटर इथपर्यंत रात्रीचा प्रवास करून पोहोचलेले आहेत. अच्छा दादा, संपूर्ण शेतकरी असतील, काही जनतेच्या मनातले प्रश्न असतील, आता तुम्हाला ते विचारायचे आपल्याला या पॉडकास्टच्या माध्यमातून. या बैलाचा संपूर्ण इतिहास कसा, म्हणजे हा बैल या स्पर्धेच्या क्षेत्रात कसा आला? हा बैल आम्ही प्रामुख्याने सातत्य त्याच्या 2 वर्ष लक्ष ठेवून होतो. 2 वर्ष म्हणजे एक PSI सदाशिव PSI पालवे साहेब म्हणून आहेत सासवडचे, त्यांच्या मालकीचा पहिला बैल होता. हे माधाबुवा, आमचे ड्रायव्हर, रांगा ड्रायव्हर, दादा ड्रायव्हर हे 2-3 वर्ष झालं लक्ष ठेवून होते. मग त्यांनी विक्रीसाठी बैल निघाल्यानंतर नानासाहेब पिसे पटरवाडी यांनी हा बैल खरेदी केला. अच्छा, साधारणतः प्रत्येक स्पर्धकाला वाटतं की आपला बैल देखील साहेबराव सारखा झाला पाहिजे. मग खऱ्या अर्थाने या बैलाचा खुराक काय असतो आपल्याकडे? खुराक खास काही नसतो, सर्वसामान्य आपले शेंगदाणा पेंड, उडीद डाळ, सकाळ संध्याकाळ दूध असते बैलाला. आणखीन बाकी एवढं खास काही नाही. बरं, आता कुठली गोष्ट परिपक्व होण्यासाठी सराव हा फार महत्वाचा असतो. आपण साहेबरावचा सराव कसा करून घेता? तेव्हा आम्ही घेतल्यापासून तेव्हा सरावात होताच, तरी आपला रोज चालवणे व्यायाम, आणखीन जास्त गॅप पडला मैदानावर पवनी पवायला नेणे आणि चालवणे किंवा बोकड्या बैलगाडीला झुकून फिरवणे. बैल म्हटल्यानंतर शेतकरी असेल, खेळाडू असतील, स्पर्धक असतील, त्यांच्या घरातला एक अविभाज्य घटक म्हणून असतो. मग हा तुमच्या घरातला सदस्य, या बैलाबद्दल आपलं स्थान, म्हणजे आपलं या बैलाबद्दल काय महत्व आहे? कसं असतंय, कोणताही नंदी असला, साहेबराव असो किंवा एखादा लहान जन्मलेला नंदी असो, तो महादेवाचा नंदीच आहे आणि वाहन आहे. कोणत्याही बैलाकडे बघितल्यानंतर कसं समाधान वाटलं पाहिजे. आणि तो एक देव अवतार आहे. कोणीही असलं तरी आज बरेच म्हणजे शर्यतीत धावणारा बैल सुद्धा आणि आपला अवतारला झोपलेला बैल सुद्धा हे चांगलंच असतं, म्हणजे स्थान चांगलंच असतं, कारण त्याच्याकडे नंदी म्हणूनच बघितलं